नमस्कार. आज आपल्याला बनवायची वांग्याची आमटी. त्याकरता मी इथे अर्धा किलो वांगी घेतलेली आहे. वांगी ही अशी पूर्ण काटेरी वांगी घ्यायची आहे छान, म्हणजे ही खूप चवदार असतात चवीला. ही बघा, मी तुम्हाला दाखवण्याकरता ठेवली आहे. आणि वांग्याचे मी सगळे असे काटे पूर्ण काढून घेतले आणि टोक फक्त काढून घेतलेला आहे. त्याकरता मी घेतलेले आहे 1 कप शेंगदाणे, म्हणजे साधारण 150 ग्राम आहे. ह्या 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्यात आपल्याला बारीक करायच्या आहे. हे तेल घेतलेलं आहे मी मोठे 2 चमचे. हे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, साधारण 1 टेबलस्पून आहे. ही आहे आलं लसूण पेस्ट, ही 1 टीस्पून आहे. ही जिऱ्याची पावडर अर्धा टीस्पून, कारण आपण जिरे फोडणीला घालणार आहोत. जिरे आहे अर्धा चमचा. मोहरी आहे 1 टेबलस्पून. धण्याची पावडर आहे 1 टेबलस्पून. हिंग आपल्याला पाव चमचा घ्यायचा आहे, हा हिंग. ही लाल मिरची पावडर मी 1.5 टेबलस्पून घेतलेली आहे. आणि हा आहे माझा काळा मसाला, हा 1 चमचा आहे. हळद घेतली आहे 1 चमचा. मी तुम्हाला आता वांग्याचे देठ काढून दाखवते. हे बघा, हे वांग्याचे हा एवढाच देठ कापायचा आहे, कारण देठामध्ये भरपूर विटॅमिन्स असतं, म्हणून तो तसाच ठेवायचा आहे आपल्याला. हे बघा, असे हे देठ काढून घ्यायचे सगळे आपल्याला आणि दांडी तशी ठेवायची आहे. हे बघा, असे आपल्याला काटे सगळे काढून घ्यायचे. काटे ठेवू नका, नाही तर घशात अडकला तर प्रॉब्लेम होईल. हे बघा, आता आपण मसाला बनवून घेऊया. हे बघा, आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आहे. हे मी आत्ताच धण्याची पावडर केलेली आहे. हे बघा, हे लसूण आणि शेंगदाणे भाजलेले, त्यातच आपल्याला सगळं घालून घ्यायचं आहे. हे मीठ 1 टेबलस्पून. धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर, हळद, काळा मसाला, लाल मिरची पावडर, आणि थोडासा हिंग घालून घ्यायचा आहे. आणि थोडा आपण तेलात घालणार आहोत. आता हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. लसूण का घालायचं आहे त्याच्यात? लसणाने काय होतं की शेंगदाणे असे ओबडधोबड राहतात, जास्त बारीक होत नाही, आणि आपल्याला वांग्यात भरायला तसेच पाहिजे आहे, म्हणून आधी लसूण घालून घ्यायचं. आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते. हे बघा, मस्त छान आपले शेंगदाणे सगळे मसाले बारीक करून झाले आहे. बघा, शेंगदाणे जास्त बारीक नाही झालेले. आता हे आपण या ताटात काढून घेऊया. आता ह्या मसाल्यात आपण ह्यातलं तेल घालणार आहोत 1 चमचा, आणि मिक्स करून घेणार आहोत. आणि बाकीचं तेल आपण फोडणीला ठेवणार आहोत. हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल टाकून. आता आपण हा मसाला वांग्यात भरणार आहोत. मी वांगे कापून घेतलेले नाही आहेत, कारण ते काळे पडतात आणि पाण्यात ठेवले तर त्याची चव छान लागत नाही, चव जाते त्याची. म्हणून मी आता 1-1 वांग कापून भरून ठेवणार आहे. हे बघा, छान आपला मसाला मिक्स झाला आहे तेल टाकून. हे बघा, हे वांग्याला अशा 4 चिरा द्यायच्या आहेत आपल्याला.
2 चिरा द्यायच्या आहे, म्हणजे असे 4 भाग होतात आणि लगेच त्याच्यात असं हे मसाला भरायचा आहे। हे बघा, म्हणजे जराही वांगा काळं पडत नाही आणि त्याची चव पण जात नाही। हे बघा कसं छान वांग पांढरं पांढरं आहे, त्यात लगेच असा मसाला भरत जायचा आहे आपल्याला। वांगी काटेरीच घ्यायची आहे, ती चवीला फार सुंदर असतात। हे मी आता तुम्हाला सगळी वांगी भरून घेते आणि मग आपण फोडणी करूया। हे बघा, इथे आपली सगळी वांगी भरून झालेली आहे। मसाला हा आपल्याला आता तेलात टाकायचा आहे। आता मी पॅन तापत ठेवला आहे, म्हणजे कुकर, 1 शिट्टी देऊन घेणार आहे भाजीला। आता आपण आधी फोडणी करून घेऊया। इथे आपलं तेल छान तापलंय, आपण मोहरी घालून घेऊया। मोहरी तडतडली की गॅस बारीक करायचा आहे, मग जिरे घालायचं आहे। हे बघा, मोहरी तडतडायला सुरुवात झाली, मी गॅस बारीक करते म्हणजे जिरे जळत नाहीत। हे बघा, जिरे फुलले की आपल्याला घालायचे आलं आणि लसणाची पेस्ट। मस्त वास सुटलेला आहे। आता आपण ते वाटण घालून घेऊया। यात आपल्याला थोडा हिंग घालायचा आहे। मस्त मसाल्याचा कलरही सुटलाय, वासही आलाय। आता आपण वांगी घालून घेऊया। मस्त वास सुटलेला आहे वांग्याचा। ही वांगी आपण अर्धा मिनिट परतून घ्यायची आहे। हे बघा, वांगी छान परतली आहे। आपण सगळं मीठ वगैरे सगळं मिक्सरच्या भांड्यातच टाकल्यामुळे आता वरून काहीच टाकायची गरज नाही, फक्त आपल्याला आता याच्यात पाणी घालायचं आहे। एकदम छान वास सुटलेला आहे, बघा किती मस्त वांगी दिसत आहेत। एकच शिट्टी करायची आपल्याला, जास्त नाही करायचं आहे। एका शिट्टीत छान, किंवा तुम्ही मग झाकण ठेवून पण शिजवू शकतात, पण मी नेहमी कुकरमध्येच करते, 1 शिट्टी देऊन घेते। आता यात आपल्याला घालायचं आहे 2 कप पाणी आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला घट्ट पातळ कसं पाहिजे तसं घालायचं आहे। बघा, हे बघा, ही आता पातळ दिसली तरी अजूनही घट्ट होणार आहे। तेव्हा मी याला 2 कप आणि आणखी 2 कप, म्हणजे असे 4 कप पाणी घातलंय साधारण। हे बघा, हे असे 2 ग्लास पाणी घातलंय मी। आता मी याला झाकण लावून 1 शिट्टी करून घेते। 1 शिट्टी झालेली आहे। आता मी गॅस बंद करते।
आता कुकर होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। कुकर थंड झाला का आपण भाजी बघूया। आपली इथे वांग्याची भाजी झाली आहे। हे बघा कुकर पण थंड झालेला आहे। इथे तुम्ही बघू शकता कशी मस्त वांग्याला तरी आलेली आहे। वांगी पण एकदम छान शिजलेली आहे। साधी सिंपल अशी मस्त छान वांग्याची आमटी तयार झाली आहे। मी तुम्हाला आता सर्विंग बाउल मध्ये काढून दाखवते। हे बघा आपली एकदम छान अशी वांग्याची आमटी तयार झालेली आहे। ही तुम्ही नक्की करून बघा। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, काही प्रश्न असतील त्या माझ्या कमेंट बॉक्सला जरूर कळवा। आणि अशाच आणखी छान छान रेसिपी करण्याकरता आता काय करायचं आहे, तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।